संत श्री गजानन महाराजांची पालखी आणि सम्राट चौकातील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांची पालखी या दोन्ही पालख्यांची भेट शनिवारी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात झाली। जय जय रघुवीर समर्थचा अखंड गजर, टाळ मृदुंगाचा निनाद आणि ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष अशा भक्तिमय आणि मनमोहक वातावरणात शनिवारी सोलापुरात पालख्यांची भेट होताच भेटीचा सोहळा मोठ्या आनंदात रंगला। शेगावहून आलेली संत श्री गजानन महाराजांची पालखी आणि सम्राट चौकातील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांची पालखी या दोन्ही पालख्यांची भेट शनिवारी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात झाली। यावेळी संत श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरात येताच सम्राट चौक येथील सद्गुरू श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात विसावली। आषाढी एकादशी निमित्त शेगावहून पंढरपूरला निघालेली शेगाव संस्थानची श्री संत गजानन महाराजांची पालखी श्री सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरात येण्याचे हे 53वे वर्ष होते। प्रारंभी सकाळी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात पादुकांचे पूजन झाले। यानंतर पालखी सजवण्यात आली, तसेच पालखीचे देखील पूजन करण्यात आले। हजारो भाविकांच्या उपस्थितीत दोन्ही पालख्यांची भेट झाल्यानंतर महाआरती करण्यात आली। श्री संत गजानन महाराजांचा आवडता पदार्थ असलेल्या पिठलं भाकरीचा नैवेद्य यावेळी दाखवण्यात आला। यानंतर वारकरी बांधवांना तसेच सोलापुरातील भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती। या सोहळ्यास चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंतराव बंडगर, वामनराव वाकचौरे, कार्यकारिणी मंडळातील सदस्य सुभाष बद्दूरकर, रवी गुंड, सम्राट राऊत, रमेश देशमुख, प्रभाकर कुलकर्णी, परशुराम भटकर, वेदांत कुलकर्णी, दत्तात्रय कुसेकर, प्रकाश कोथिंबिरे, मीनाताई जोशी, मंदिराचे व्यवस्थापक निरंजन दंतकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती।